राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोक राष्ट्रीय अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोने, डी.व्ही. कश्यप, एस.एस. तांबे, एस.एस. वाईकर, एस.वाय. देशमुख, एस.ए. बाफना, एस.एम. गादिया, एस.बी. देवरे, आय.एम. नायकवडी, पी.के. अग्निहोत्री, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील, उपाध्यक्ष टी.एस. पाडेकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्याय संकुलाच्या इमारतीत या लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातील लोक अदालतीसाठी 41 पॅनेलसमोर 21, दाखलपूर्व 321, एकूण 53,352 प्रकरणं सुनावणीसाठी होती. बँकेची थकीत कर्जे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायतीकडील प्रलंबित दावे, मोटार अपघात भरपाईचे दावे, कौटुंबिक वाद, कामगार आणि औद्योगिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी प्रक्रिया पार पडली. सामंजस्य तडजोडीने 3,509 प्रकरणं निकाली काढली. अपघातांच्या 54 प्रकरणांमध्ये 4,74,97,000 रुपयांची नुकसान भरपाई तक्रारदारांना मंजूर झाली. कौटुंबिक वादाचे 16 खटले, थकीत महसुलीची 819 प्रकरणं निकाली निघाली आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहनधारकांना केलेल्या दंडातील 3,50,900 रुपये लोक अदालतीमध्ये वसूल झालेत. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 83 केसेसमध्ये 1,78,200 रुपये, अवैध प्रवासी वाहतूक गुन्ह्यांचे 36,000 रुपये, इतर वाहतूक नियम उल्लंघनांच्या 160 केसेसमधील 1,36,700 रुपये वसूल झालेत.